तो जेवण करून झोपला. स्पर्धा परीक्षेच्या पेपरमध्ये जेव्हा एखादं असं वाक्य डोळ्यांसमोर येतं ना, तेव्हा अगदी साहजिकच वाटतं की इथे जेवण करून आणि झोपला असे 2 क्रियावाचक शब्द एकाच वाक्यात आले आहेत. मग आपण म्हणतो चला याला संयुक्त क्रियापद म्हणून टिक करूया. आणि आणि नेमकं तिथेच आपले मार्क्स जातात. हो, अगदी बरोबर. तिथेच खरा धोका असतो. म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये भाषेचे जे ट्रॅप्स किंवा सापळे रचले जातात ना, ते आपला असा वरवरचा किंवा भावनिक अंदाज चुकवण्यासाठीच असतात. आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या ट्रॅपचं एकदम केंद्रस्थानी असतो एकच घटक, तो म्हणजे क्रियापद. राईट. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच क्रियापद नावाच्या इंजिनला पूर्णपणे डिकोड करणार आहोत. कारण MPSCची कोणतीही परीक्षा असू द्या, राज्यसेवा असो वा PSI, STI, तिथे व्याकरणाचे हे नियम हमखास विचारले जातातच. अगदी. आणि म्हणूनच आपण क्रियापदाचे प्रकार पाहणार आहोत. कर्ता आणि कर्म ओळखण्याचं एक अगदी शास्त्रीय सूत्र तपासणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयोगाचे जे लाडके ट्रॅप्स असतात ते का आणि कसे तयार होतात यामागचं लॉजिक आज आपण समजून घेणार आहोत. हो, तर मग सुरुवात आपण एका अत्यंत मूलभूत पण बऱ्याचदा आपण ज्याच्याकडे दुर्लक्ष करतो अशा एका फरकाने करूया. क्रियापदाची साधी व्याख्या तर आपल्याला माहितीच असते. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो. म्हणजे जसं वाघ वेगाने धावतो. अगदी बरोबर. इथे धावतो हा शब्द कृती पूर्ण करतो. पण या नोट्समध्ये धातू आणि धातू साधित या 2 संज्ञांवर खूप जास्त भर दिलाय. म्हणजे हा फरक समजणं ही खरं तर व्याकरणाची पहिली पायरी आहे. अच्छा. म्हणजे बघा, जर मी याला एका साध्या ॲनालॉजीत बसवायचा प्रयत्न केला, समजा आपण खा हा मूळ शब्द घेतला. यात कोणताही प्रत्यय नाहीये, हा एकदम मूळ गाभा आहे. याला आपण धातू म्हणतो. म्हणजे हा धातू म्हणजे जणू काही कच्च्या तांदळासारखा आहे. क्या बात आहे. खूप छान उदाहरण दिलंत. आणि जर याच खा धातूला आपण एखादा प्रत्यय लावला, जसं की खाताना किंवा खाऊन, तर हे झालं धातू साधित. तुमच्याच उदाहरणावरून सांगायचं तर हे धातू साधित म्हणजे अर्धवट शिजलेल्या अन्नासारखं आहे. राईट. कारण जर मी फक्त असं म्हटलं की राम आंबा खाऊन, तर वाक्याची भूक पूर्ण होते का? अजिबात नाही. अर्थाची भूक तशीच राहते आणि क्रियेची अपूर्णता जाणवते. पुढे काहीतरी सांगावंच लागतं आपल्याला. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट माहितीये काय आहे? ही धातू साधिते दिसायला जरी क्रियेसारखी वाटत असली ना, तरी ती बहुतांश वेळा वाक्यात क्रियापदाचं कामच करत नाहीत. स्पर्धा परीक्षेत आयोग याच बहुरूपी शब्दांचा वापर करून विद्यार्थ्यांचा गोंधळ उडवतो. बापरे. म्हणजे धातू साधिते वाक्यात इतर काहीतरी म्हणून काम करतात. नक्कीच. आता धाव या धातूपासून धावणे हा शब्द तयार होतो. आता वाक्य बघा, धावणे आरोग्यासाठी चांगले असते. इथे धावणे हा शब्द क्रियेचा उल्लेख नक्की करतोय, पण तो वाक्यात एका नामासारखा काम करतोय. अच्छा. किंवा दुसरं वाक्य घेऊ, पळत्या पाठीवर मारू नये. इथे पळत्या हा शब्द पाठ या नामाची विशेष माहिती देतोय. म्हणजे तो चक्क विशेषणाचं काम करतोय. हे खरंच चकवा देणार आहे. म्हणजे शब्द क्रियेचा पण काम मात्र नामाचं किंवा विशेषणाचं. आणि मला वाटतं यामुळेच वाक्याचा मूळ कर्ता आणि कर्म ओळखताना आपल्याकडून चुका होतात. होय. आणि यातूनच नोट्समधला पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे कर्ता आणि कर्म ओळखण्याची शास्त्रीय पद्धत. आता इथे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, थोडा पुशबॅक समजा हवा तर. व्याकरणात कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठी असं एखादं गणितासारखं तांत्रिक सूत्र का दिलेलं असतं? आपण वाक्य वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन थेट कर्ता का नाही ओळखू शकत? हा प्रश्न खरं तर प्रत्येक विद्यार्थ्याला पडतो. आपण एका उदाहरणातूनच हे तपासून पाहूया. समजा एक वाक्य आहे, त्याला थंडी वाजते. आता तुमच्या सर्वसाधारण वाचनानुसार यात कर्ता कोण वाटतो तुम्हाला? साहजिकच ज्याला थंडी वाजतेय तो व्यक्ती, म्हणजे त्याला किंवा तो हाच कर्ता असायला हवा. आणि हाच तो ट्रॅप आहे. तिथेच आपले मार्क्स जातात. आता आपण नोट्समधलं ते गणितासारखं शास्त्रीय सूत्र लावून बघूया. सूत्र काय सांगतं? वाक्यातील क्रियापद ओळखा. इथे ते वाचते आहे. त्यातला मूळ धातू बाजूला काढा. तो आहे वाज. आणि त्याला नारा नारी किंवा नारे हा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न विचारा. ओके, थांबून बघूया आपण हे. धातू आहे वाज, त्याला नारी प्रत्यय लावला, वाजणारी कोण? अरेच्चा, वाजणारी तर थंडी आहे. बघितलं, सूत्राने आपल्याला अगदी अचूक उत्तर दिलं. या वाक्याचं व्याकरणदृष्ट्या कर्ता थंडी आहे, त्याला हा नाही. वा, हे खूपच भारी आहे. जेव्हा आपण अर्थावरून कर्ता शोधायला जातो ना, तेव्हा आपण क्रिया कोणाला जाणवते हे शोधतो. पण व्याकरणाला क्रियेचा मूळ स्रोत कोण आहे हे हवं असतं.
म्हणूनच ही गणितासारखी पद्धत अनिवार्य आहे. कर्माच्या बाबतीतही हेच सूत्र आहे. धातूच्या क्रियेचा परिणाम कोणावर होतो किंवा क्रिया कोणावर घडते हे शोधण्यासाठी धातूला काय किंवा कोणावर हा प्रश्न विचारायचा. राईट. म्हणजे कर्ता शोधण्यासाठी नारा अधिक कोण आणि कर्म शोधण्यासाठी काय किंवा कोणावर. हे सूत्र परीक्षेत भावनांना बाजूला ठेवून अगदी मेकॅनिकल पद्धतीनेच वापरावं लागेल आपल्याला. एकदा का कर्ता आणि कर्म सापडलं की पुढचं चित्र कसं स्पष्ट होतं. तिथूनच मग क्रियापदाचे दोन मुख्य प्रकार ठरतात, सकर्मक आणि अकर्मक. वाक्यात खरोखर कर्माची गरज आहे की नाही यावरून हे प्रकार पडतात. यावर आपण एक साधं चित्र डोळ्यासमोर आणू शकतो. समजा आपण हातातला एक चेंडू समोरच्या भिंतीवर जोरात मारला तर साहजिकच तो भिंतीवर आदळून आपल्याकडे परत येईल. नक्कीच. म्हणजे तुमच्या क्रियेला पूर्ण होण्यासाठी किंवा क्रियेचा परिणाम सहन करण्यासाठी समोर एका भिंतीची गरज लागली. अगदी व्याकरणाच्या भाषेत सांगायचा तर कर्त्याने केलेली क्रिया स्वतःपाशी न थांबता ती दुसऱ्या एखाद्या घटकावर म्हणजे भिंतीवर जाऊन आदळली, इथे कर्माची गरज लागली. म्हणून हे झालं सकर्मक क्रियापद. जसं की राम पेरू खातो. खाण्याची क्रिया पेरूवर घडली. पण जर तोच चेंडू हातातून निसटून फक्त खाली पडला तर ती क्रिया तिथेच संपेल. तिला समोरच्या कोणत्याही कर्माची किंवा भिंतीची गरज पडणार नाही. हे झालं अकर्मक क्रियापद. जसं की मी रस्त्यात पडलो. पडण्याची क्रिया माझ्यावरच घडली आणि तिथेच थांबली. या नोट्समध्ये यावर एक उत्तम चेकलिस्ट दिली आहे. जर क्रिया करणारा म्हणजेच कर्ता आणि ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म हे दोन पूर्णपणे वेगळे घटक असतील ना, तर ते 100% सकर्मक वाक्य. आणि जर क्रिया कर्त्यावरच उलटत असेल तर ते अकर्मक वाक्य. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. पण आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे स्पर्धा परीक्षा खऱ्या अर्थाने आपली परीक्षा घेतात. साधे सकर्मक अकर्मक प्रकार समजायला सोपे आहेत, पण आपण आता आयोगाच्या 5 सर्वात लाडक्या ट्रॅप्सवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि यातला पहिला ट्रॅप आपण चर्चेच्या सुरुवातीलाच पाहिलं, तो म्हणजे संयुक्त क्रियापद. हो, मघाशी आपण तो जेवण करून झोपला हे वाक्य पाहिलं होतं. आता मला यातलं लॉजिक हळूहळू समजू लागलंय. इथे 2 शब्द आहेत, करून आणि झोपला. पण इथे 2 स्वतंत्र कृती घडत आहेत ना, एक जेवणाची आणि दुसरी झोपण्याची. म्हणून हे संयुक्त क्रियापद नाहीये. अगदी बरोबर पकडलं तुम्ही. संयुक्त क्रियापद बनण्याची एकमेव आणि अत्यंत कठोर अट अशी आहे की धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद या दोन्ही शब्दांमधून एकाच क्रियेचा बोध होणे अनिवार्य आहे. उदाहरणार्थ, मैदानावर मुले खेळू लागली. इथे खेळू हे धातुसाधित आहे आणि लागली हे सहाय्यक क्रियापद आहे. पण या दोन्हीतून कृती कोणती घडतीये? फक्त एकच, खेळण्याची. अच्छा, म्हणजे दिसताना 2 वेगळे शब्द दिसतील, पण त्यांचं काम एकाच क्रियेला गती देण्याचं असेल. हा, पहिला ट्रॅप क्लिअर झाला. आता दुसऱ्या ट्रॅपकडे वळूया आपण. द्विकर्मक क्रियापद. नावातच 2 कर्मे आहेत असं दिसतंय. पण ही 2 कर्मे एकाच वाक्यात का येतात आणि त्यांच्यात फरक काय असतो? हा झाला कर्ता. काय सांगितली? गोष्ट. कोणाला सांगितली? नातीला. इथे गोष्ट आणि नातीला अशी 2 कर्मे आहेत. राईट. मग आयोगाचा यात ट्रॅप काय असतो? तो कसा ओळखायचा? ट्रॅप असा असतो की आयोगाला यातलं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म ओळखायला लावायचं असतं आणि त्यांची विभक्ती विचारायची असते. नेहमी लक्षात ठेवायचं, जे काय या प्रश्नाचं उत्तर असतं, जसे की गोष्ट, ते नेहमी प्रत्यक्ष कर्म असतं. हे बहुधा निर्जीव किंवा वस्तुवाचक असतं आणि त्याची विभक्ती प्रथमा किंवा द्वितीय असते. आणि कोणाला या प्रश्नाचं उत्तर म्हणजे नातीला हे अप्रत्यक्ष कर्म असतं, बरोबर? अगदी बरोबर. हे व्यक्तिवाचक असतं आणि त्याची विभक्ती नेहमी चतुर्थी असते. म्हणजे वस्तू असेल तर प्रत्यक्ष, व्यक्ती असेल तर अप्रत्यक्ष. खूपच लॉजिकल आहे हे. आता तिसरा प्रकार पाहूया, उभयविध क्रियापद. उभय म्हणजे दोन्ही. आता मला सांगा, एकच क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही भूमिका कसं काय निभावू शकतं? कारण भाषेला कधीकधी क्रियेचा कर्ता लपवायचा असतो किंवा तो इतका गौण असतो की त्याचा उल्लेख करण्याची गरजच नसते. मोडणे हे एक उभयविध क्रियापद आहे. पहिलं वाक्य बघू. रामाने शिवधनुष्य मोडले. इथे मोडणारा राम आणि मोडलेलं धनुष्य दोन्ही वेगळे आहेत. हे सकर्मक झालं. पण जर वाक्य असं असेल की ते लाकडी धनुष्य मोडले, तर इथे मोडण्याची क्रिया धनुष्यावरच घडली आणि तिथेच संपली. इथे कर्ता दिलेलाच नाहीये. म्हणजे ते अकर्मक झालं. शब्द तोच, पण वाक्यातल्या वापरानुसार त्याचा प्रकार बदलला.
राईट, अगदी तसंच. आता चौथा ट्रॅप पाहूया जो सर्वात जास्त कन्फ्यूज करतो. प्रयोजक विरुद्ध शक्य क्रियापद. हे दोन्ही प्रकार वाचायला खूप सारखे वाटतात, पण त्यांचा अर्थ अगदी विरुद्ध दिशेला जातो. म्हणजे नोट्स वाचून मी याचा असा अर्थ काढलाय की शक्य क्रियापद हे आपल्या अंतर्गत क्षमतेबद्दल किंवा इंटरनल केपेबिलिटीबद्दल बोलतं आणि प्रयोजक क्रियापद हे बाह्य दबावाबद्दल किंवा एक्सटर्नल फोर्सबद्दल बोलतं. माझं हे लॉजिक बरोबर आहे का? हे अतिशय अचूक विश्लेषण आहे. जेव्हा कर्त्याच्या अंगात ती क्रिया करण्याचं सामर्थ्य असतं तेव्हा ते शक्य क्रियापद असतं. उदाहरणार्थ, आजारी असल्यामुळे त्याला आता चालवते. इथे कोणी दुसऱ्याने त्याला चालायला लावलेलं नाहीये. त्याच्या स्वतःच्या शरीरात आता ती क्षमता आलीये. अच्छा, आणि या उलट प्रयोजकमध्ये मूळ कर्ता स्वतः कृती करत नसून तो दुसऱ्याकडून ती करून घेतो. जसं की विदूषक प्रेक्षकांना हसवितो. इथे हसण्याची क्रिया प्रेक्षक करत आहेत, पण त्यांना प्रेरणा कोण देतंय? विदूषक. म्हणजे तो बाह्य कर्ता आहे. बरोबर. शक्य म्हणजे मला करवते आणि प्रयोजक म्हणजे तो करवितो. आता यातला पाचवा आणि माझा सर्वात आवडता ट्रॅप, भावकर्तृक क्रियापद. आतापर्यंत आपण पाहिलं की क्रियेला कुणीतरी करता असतोच, पण भावकर्तृक वाक्य अशी असतात जिथे वेगळा असा करता नसतोच. यामागे काय कारण असावं? म्हणजे भाषेने कर्त्याशिवाय वाक्य का बनवलं असेल? यामागे खूप सुंदर तत्वज्ञान लपलेलं आहे. निसर्गाच्या किंवा शरीराच्या काही अवस्था अशा असतात ना, जिथे कोणी बाह्य व्यक्ती ती कृती करत नसते. तो जो भाव किंवा ती जी अवस्था असते तीच सर्वात महत्वाची असते. उदाहरणार्थ, आज लवकर उजाडले. आता मला सांगा, उजाडणारा कोण, सूर्य की सकाळ? नक्कीच. सांगता येत नाही आपल्याला, कारण तिथे ती उजाडण्याची प्रक्रियाच कर्त्याचं काम करत आहे. अगदी बरोबर. तसंच पुण्यात जाताना सांजावले किंवा तिला आज मळमळते. इथे मळमळणारा वेगळा कोणी नसून तो मळमळण्याचा भाव म्हणजेच कर्ता आहे. म्हणूनच याला भावकर्तृक म्हणजे भाव हाच कर्ता असलेले क्रियापद म्हणतात. किती छान संकल्पना आहे ही. आणि या ट्रॅप्समधला शेवटचा पण तितकाच फसवणारा प्रकार म्हणजे अपूर्ण विधान क्रियापद. नावावरूनच कळतंय ती क्रियापद असूनही विधान अपूर्ण आहे. जसं की जर मी म्हटलं राम झाला, तर हे वाक्य एकदम अपूर्ण वाटतं. होय, राम झाला म्हटल्यावर काय झाला हा प्रश्न उरतोच. पण जेव्हा आपण म्हणतो राम राजा झाला, तेव्हा ते राजा हे पद त्या वाक्याला पूर्णत्व देतं. आहे, होता, झाला यांसारखी क्रियापदे बऱ्याचदा वाक्यात असतात, पण अर्थ पूर्ण करण्यासाठी त्यांना राजासारख्या एका विधानपूरक शब्दाची गरज असते. हे पाचही ट्रॅप्स जर विद्यार्थ्यांनी अशा विश्लेषणात्मक पद्धतीने समजून घेतले तर परीक्षेत कोणतेही गुंतागुंतीचे वाक्य आले तरी ते अचूक सोडवता येईल. आता आपण थोडं पुढे जाऊन रूपांतरण आणि क्रियापदाचे अर्थ, ज्याला आपण मूड्स म्हणतो, त्याकडे बघूया. रूपांतरण म्हणजे केवळ वाक्याचं बाह्यरूप बदलणं, पण मूळ अर्थ तोच ठेवणं. जसं की स्वाती सुंदर आहे हे होकारार्थी वाक्य नकारार्थी करायचं असेल तर आपण म्हणतो स्वाती कुरूप नाही. अगदी बरोबर. अर्थाला धक्का न लावता रूप बदलण्याची ही कला व्याकरणात अत्यंत महत्वाची आहे. पण यासोबतच जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर क्रियापदाच्या रूपावरून बोलणाऱ्याच्या मनातील हेतू काय आहे हे देखील समजून घेता येतं. याला आपण अर्थ म्हणतो. हे 4 प्रकारचे असतात. पहिला आहे स्वार्थ. या क्रियापदावरून केवळ आणि केवळ काळाचा बोध होतो. जसं की मुले क्रिकेट खेळतात, यात कोणताही छुपा हेतू नाहीये. दुसरा प्रकार म्हणजे आज्ञार्थ. यात आज्ञा, विनंती, उपदेश किंवा प्रार्थना असते. जसं की राजू अभ्यास कर किंवा देवा सर्वांना सुखी ठेव. राईट. तिसरा आहे विध्यर्थ. यात योग्यता, कर्तव्य किंवा शक्यता व्यक्त होते. आणि याला ओळखण्याची सर्वात सोपी खूण म्हणजे या क्रियापदांना बहुधा वा, वी, वे असे प्रत्यय लागलेले असतात. जसं मुलांनी मोठ्यांची आज्ञा पाळावी. आणि चौथा प्रकार संकेतार्थ. संकेत म्हणजे अट. ही वाक्य जर तरच्या अटीने बांधलेली असतात. जर पाऊस पडला तर पीक चांगले येईल. हे 4ही अर्थ बोलणाऱ्याच्या मनातला मूळ उद्देश एकदम स्पष्ट करतात. आता या सगळ्या चर्चेनंतर मला एक खूप प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा आहे. हा, विचारा ना. स्पर्धा परीक्षेच्या वेळेचं नियोजन पाहता काळ किंवा टेन्स ओळखण्यासाठी काही शॉर्टकट ट्रिक्स असू शकतात का? कारण परीक्षेत काळ ओळखत बसण्यात आपला बराच वेळ जातो. नक्कीच असू शकतात.
काळाचे जे उपप्रकार आहेत साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती ते अचूक ओळखण्यासाठी या नोट्समध्ये काही जबरदस्त शॉर्टकट खुणा दिलेल्या आहेत. आपण फक्त क्रियापदाचा शेवटचा भाग बघायचा. जर शेवटी त असतो किंवा त असती आलं तर डोळे झाकून ते रीती वर्तमानकाळ समजावं. जसं तो रोज व्यायाम करत असतो. आणि भूतकाळ असेल तर तिथे त असे येणार, म्हणजे तो रोज व्यायाम करत असे. आणि भविष्यात त जाईल, म्हणजे तच्या पुढे काय येतंय यावरून आपण रीतिकाळ अगदी सेकंदात ठरवू शकतो. अगदी तसंच. अपूर्ण काळ ओळखण्याची खूण म्हणजे त आहे किंवा त होते. जसं मी जेवत आहे किंवा जेवत होतो. आणि पूर्ण काळ ओळखायचा असेल तर मूळ धातूला ला, ली, ले पैकी एक प्रत्यय असतो आणि पुढे आहे किंवा होते असतं. उदाहरणार्थ, माझे जेवण झाले आहे किंवा झाले होते. या शॉर्टकट्समुळे परीक्षेचा खूप वेळ वाचेल खरं तर. आणि नोट्सच्या शेवटी दिलेली एक प्रो टिप देखील आपण लक्षात ठेवायला हवी. क्रियापद हे कधीही स्थिर नसतं. ते कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार रूप बदलत असतं. राम खातो, पण सीता खाते आणि मुले खातात. आणि हे बदल ज्या विद्यार्थ्याला अचूक पकडता येतात ना, तो व्याकरणाच्या कोणत्याही प्रश्नात कधीच अडकत नाही. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण पाहिलं की क्रियापद हे फक्त वाक्याच्या शेवटी येऊन पूर्णविराम देणारं साधं इंजिन नाहीये. ते वाक्याचा कर्ता ठरवतं, कर्माची दिशा ठरवतं, काळ निश्चित करतं आणि बोलणाऱ्याचा हेतूही स्पष्ट करतं. आपण धातुसाधितांचा सापळा आणि भावकर्तू क्रियापदामागचं तत्वज्ञान या नोट्सच्या माध्यमातून अतिशय स्पष्टपणे उलगडले आहे. आणि मला खात्री आहे की आपली ही चर्चा ऐकल्यानंतर स्पर्धा परीक्षेतील कोणताही अवघड प्रश्न विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकणार नाही. 100%. पण आता जाता जाता आपण या व्याकरणाच्या चौकटीच्या थोडं बाहेर डोकावून बघूया. आपण आज परीक्षेत गुण मिळवण्याच्या दृष्टीने क्रियापदाचं विश्लेषण केलं. पण आपण रोजच्या जीवनात जी क्रियापदे वापरतो ती आपली मानसिकता कशी ठरवतात याचा कधी विचार केलाय का आपण? हा एक वेगळा अँगल आहे. हो ना. म्हणजे समजा समोर एखादं खूप कठीण काम आहे. ते काम करताना आपण स्वतःला काय सांगतो? आपण ते काम शक्य क्रियापदात सांगतो की मला हे काम करवते, माझ्या अंगात ती क्षमता आहे, की आपण ते प्रयोजक क्रियापदात सांगतो की ही परिस्थिती माझ्याकडून हे काम बळजबरीने करून घेतीये? बापरे, हा खूपच खोल विचार आहे. म्हणजे एका साध्या क्रियापदाच्या वापरातून आपण स्वतःला त्या परिस्थितीचा कर्ता मानतोय की केवळ एक कर्म हे स्पष्ट होतं. अगदी तेच. भाषेचे हे इंजिन आपल्या विचारांना कोणत्या दिशेने नेतंय याचा नक्की विचार करायला हवा. पुढच्या वेळी जेव्हा आपण काही बोलू तेव्हा त्यातलं क्रियापद नक्की तपासून पाहायला हवं. आजच्या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. शिकत रहा आणि भाषेची ही ताकद अनुभवत रहा.